संदर्भात। आणि आता पुढची बातमी ती म्हणजे शाळेमध्ये महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आणि या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झालाय। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतील कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं। सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो लावला जातो, त्यांना आम्ही काही पाहिलेलं नाही, त्यांनी आम्हाला काही शिकवलेलं नाही, त्यांनी 3% आम्हाला लोकांना शिकवलं, आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवलं आणि त्यांची पूजा कशासाठी करायची असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आणि त्यांच्या याच वक्तव्यावरती भाजपचे आमदार राम कदम यांनी जोरदार टीका केली आहे। शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलांचा फोटो लावायला पाहिजे, महात्मा फुलांचा, शाहू महाराजांचा लावा, बाबासाहेबांचा लावा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो, जिना आम्ही कधी पाहिलं नाही, जिने आम्हाला काही शिकवलं नाही आणि जर असेलच शिकवलं तर फक्त 3% लोकांना शिकवलं नाही, आम्हाला दूर ठेवलं, त्याची पूजा कशासाठी करायची आहे। परंतु आपल्याला प्रत्येकाला जे आहेत ना हे देव समजून याच्या पुढे यांची पूजा झाली पाहिजे, यांच्या विचाराची पूजा झाली पाहिजे, बाकीचे देवबीव जे आहेत ते नंतर बघूयात। आज हे राष्ट्रवादीचे नेते म्हणतात देवी देवतांचे फोटो काढून टाका, उद्या हेच लोक म्हणतील की मंदिरांची काय गरज, तीही पाडून टाका, असं म्हणणं आहे का राष्ट्रवादीचं? का ते म्हणण्यापूर्वी ही सुरुवात आहे, नेमकं काय आहे? त्यामुळे आमच्या देवी देवतांचा जो अपमान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय, माफी मागत त्यांनी ते विधान मागे घ्यावं। पुढची बातमी आहे देशभरामध्ये 8 राज्यांमध्ये 25 ठिकाणी एनआयएनं छापे टाकले। सोलापूर शहरात सुद्धा एनआयएनं कारवाई केली। सोलापूरमधून एनआयएनं एका संशयिताला ताब्यात घेतलंय आणि या व्यक्तीला एनआयएची टीम दिल्लीला घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे। एकाला एनआयएनं मध्यरात्री ताब्यात घेतलं। एनआयएच्या टीमनं दिल्लीला घेऊन गेल्याची माहिती मिळाली आणि पीएफआयशी संबंधित ही व्यक्ती असल्यामुळे त्या संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर मालेगावात आज पहाटे पुन्हा पीएफआय विरोधात कारवाई करण्यात आली आणि 2 जणांना मालेगावातून आज पहाटे स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं। गेल्या आठवड्यामध्ये सुफी रहमानला मालेगावातून अटक करण्यात आलेली होती आणि आता मोहम्मद इरफान खान आणि इक्बाल या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पीएफआयच्या संबंधित 2 जणांना मालेगावातून पीएफआय विरोधात कारवाई करण्यात आली आणि या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। पीएफआय विरोधात धडक कारवाई मालेगावात आज पहाटे पुन्हा एकदा 2 जणांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं। गेल्या आठवड्यात सुद्धा सुफी रहमान नामक व्यक्तीला मालेगावातून अटक करण्यात आली होती आणि आता मोहम्मद इरफान खान आणि इक्बाल या 2 जणांना ताब्यात घेतलं गेलंय। आणि बातम्यांसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची। मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही